प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा। आज मी आपणास माझे आजी आजोबा त्या काळी चिलीम आणि हुक्का त्यांच्याजवळ नेहमी असायचा आणि ते त्या चिलम आणि हुक्क्यामध्ये काय करायचे, असं तंबाखू टाकायचे आणि ओढायचे। तर ती त्यांचं जणू काही नशाच होती आणि तो जो धूर सुटायचा त्यांच्या तोंडातून, तर तो धूर आम्ही जर जवळ गेलो तर आमचा जीव असा गुदमरून जायचा आणि वास यायचा। आम्ही लहान होतो ना, मग पडत सुटायचो तिथून। आणि बाया पण काय करायच्या, एवढा मोठा तंबाखू घ्यायचा, त्याला चुना लावायचं ना, असं बुट्टा भरायचा, असं त्यांचा एक गाल असं फुगलेला असायचा आणि पचकन अशा पिचकारी थुंक्याची मारायच्या की आपल्याला अशी किडच यायची। पण आम्ही काय करणार, आम्ही त्यावेळी लहान होतो। आम्हाला ते म्हातारे ते आजी आजोबा किंवा माझे बाबा ते काय करताय हे फक्त आम्ही त्यावेळी टकामका बघायचो। आता तेच माहिती मी आपणापुढे सादर करते। त्यांचं ते अंबलपुरा करायचे, म्हणजे सकाळी चहा पाणी नव्हतो पण तो भुका घ्यायचा न प्यायचा, तिची रोट घ्यायचं न प्यायचं। अशा प्रकारे आम्ही सतत आई वडिला नाही यांचं आजोबाचं वडिलांचं बघत होतो। आम्हाला चीड पण येत होते। अशा प्रकारे त्या तंबाखूचं बेसून पूर्वीच्या काळच्या लोकांना भरपूर होतं। बायासुद्धा काय करायच्या, त्या अशा हातावर तो तंबाखू चोळायचा आणि त्याच्यामध्ये चुना घ्यायच्या आणि ते चुना चोळायच्या ना अशा तोंडात ठेवायच्या अन्न खायच्या। त्यांच्या तोंडाचा सुद्धा वास यायचा। पण आम्ही काय करणार, आम्ही त्यावेळी लहान होतो, आम्हाला कळत नव्हतं। पण आम्ही कधीच असं तंबाखूची तोंडात घेणं किंवा काही लोक ते काय करायचे, तंबाखू जाळायचे आणि त्याची अशी मिसरी सुद्धा करायची। त्याच्याने सुद्धा अशी नशा होते, त्याच्याने सुद्धा असे चक्कर येतात। तरी पण त्या काळच्या लोकांना असं काही माहीतच नाही होतं। अगदी प्रत्येक घरी असं तंबाखूचं पानाचं त्याचं असं पूर्वीच्याकडे व्यसनच होतं आणि बायाचं प्रत्येक घरी ते तंबाखू चुना लावून खाणं आणि इतकं मोठं बुट्ट असं असायचं त्यांचं। आम्हाला किडच यायची, पण त्याला नाही इलाज असतं, तो काढायचा होता बागासलेला आणि त्यांना ते केल्याशिवाय दुसरं कोणतं त्यांना त्या असं म्हणायच्या उलट की तंबाखू असला तर बरं येतं, बरं वाटतं बाई, नाही तर अशा जांभया येतात, अशा जांभया येतात, असं सुद्धा आम्हाला माहिती द्यायच्या। अशा प्रकारे आम्ही दुर्लक्ष करायचो। लहान मुलांना काय कळत होतं की तुम्ही खा बाई खा, नको खा, जांभया देतं बाई द्या, आम्हाला काय करायचं। अशा प्रकारची आमची लहान मुलांची ऐकायचं तिथून पडून जायचो। तर अशा प्रकारे ते पूर्वीच्या काळचे, म्हणजे मी माझ्या आजी आजोबाचंच सांगते। आणि माझी आजीसुद्धा एवढा मोठा गोडा तोंडात गेली आणि बसायची चगळत। पण आता आपले हे शोध लागतात तर आपण तंबाखूला किती घाबरतो। अरे बापरे, तंबाखू जर खाल्ला तर आपल्या तोंडाचा कॅन्सर होतो। आणि त्या काळी त्यांना ना कॅन्सरची माहिती ना कशाची माहिती। एवढंच काय, सिगरेट पेलं, बिडी पेलं तर त्याच्यानं सुद्धा ते बिडीचे पानाचं असं त्याच्यामध्ये सुद्धा तंबाखू असतो। तर ते बिडीचे पानं जर नाही बिडी ओढली तर आपल्याला सिगरेट किंवा बिडी ओढली तर आपल्याला कॅन्सर होण्याचा सुद्धा संभव असतो। तो अशा प्रकारची माहिती त्या काळच्या लोकांना नव्हती। मी स्वतः ते माझ्या आजोबाचं वडिलांचं पाहिलं आहे आणि माझी आजीसुद्धा
सुंदर असा तो एवढा बुट्टा भरायची आणि सगळ्यांना म्हणजे खातावा पोरी हो, खातावा पोरी आम्ही म्हणत तर वास येतो त्याचा, तुझं तोंड पण वास करतं. लहान मुलं तिला चिडून पडून जायचं. ती एवढा एवढा दगड घ्यायची आणि आम्हाला फेकून मारायची. मग आम्ही घाबरायचो आणि तिच्याशी बोलायचंच नाही. अशा प्रकारचे पूर्वीचे लोक ते मागासलेले होते. आणि जेव्हा हे तंबाखूचे दुष्परिणाम, आता कितीतरी दुष्परिणाम दिसतात. आता हे तंबाखू जो आहे हा कोणता आहे, हा कसा असतो, तर तंबाखू ही वनस्पती आहे, भारतात उगवणारी एक वनस्पती आहे. आता वनस्पतीला संस्कृतमध्ये ताम्रपर्ण म्हणतात, गुच्छ फल म्हणतात, क्षार पत्र म्हणतात, ताम्रपुट म्हणतात आणि धूम्रपत्र म्हणतात. असे तर तंबाखूला नावं आहे. एवढंच काय, शास्त्रीय नावंसुद्धा वेगळीच असतात. ते निकोटियाना टेपकम ही पाने, ही शास्त्रीय नावं आहे. आणि हे पानं काय करता, मग वाढवून त्यांना कुच करता. कोरडी पानं झाली, ही वनस्पती आहे, मोठमोठे पानं येतात. मग मोठ्या पानांच्या अख्ख्या पानाच्या बिड्या तयार करतात, काही काही कुच करतात आणि त्याचं तंबाखू तयार करतात. अशा प्रकारे मग ते त्या तंबाखूवर चुना लावून खातात आणि असं गुटखासुद्धा तयार करतात. आणि मग काय, ते तंबाखूचं मी सांगितलं की माझेच आजी आजोबा त्या चिरोटमध्ये घ्यायचं, हुक्क्यामध्ये घ्यायचं आणि सकाळी चहा पाण्याऐवजी ते सोडत बसायचे. अशा प्रकारे ते मी प्रत्यक्ष आमच्या घरातले उदाहरण पाहिलेले आहे. आणि त्या काळी तेच व्यसन नव्हतं, दुसरं काही. कारण त्या लोकांना काही असं करायला नवीन साधनं नव्हते की काही नाही. जे माहिती आहे ते तंबाखू अमकं ढमकं घ्यायचे आणि चुप बसायचे अशा प्रकारे. पण त्यांना त्याचे काय दुष्परिणाम होतात हे काही कळत नव्हतं. म्हणून ते आपले आरामशीर आपले नशा पूर्ण करत होते. ही एक प्रकारची तंबाखू ही सुद्धा नशाच आहे. तर अशा प्रकारे आता सिगारेट, बिडी, शिगार, चिरूट, हुक्का, गुटखा, तपकीर, हिरड्यांना लावण्याची मिश्री सांगितलं ना, की आमच्या बाया मी प्रत्यक्ष पाहिलेल्या तंबाखू जाळायचे आणि सकाळी ते बोट घालायचे. एखाद्या बाईला चक्करसुद्धा यायचा, मग ती पटकन उठायची ना गुंडाळ करायची. अशा प्रकारचे मी प्रत्यक्ष या तंबाखूचे दुष्परिणाम बघितलेले आहेत. तर आणि तंबाखूच्या वापराने कर्करोग होतो हे त्यांना माहीतच नाही होतं. सिगरेट पिलं फुफ्फुसाचा कर्करोग होतो, तंबाखू खाल्ला तोंडाचा कर्करोग होतो. पण त्यांना काय, त्या काळच्या लोकांना कर्करोग न गिरकरोग माहिती आहे. आणि झालाही तरी काय, त्याचं निदान व्हायचं. अशा प्रकारे बिचारे ते मरून जायचे बिना औषधीचे, बिना तपासणीचे. त्यावेळी काय दवाखान्याची सोय नाही, काय नाही. त्याच्यामुळे लोक असे हलगर्जीपणानेच वागायचे. त्यांचं एक प्रकारचं ते नशाच होती आणि ते व्यसनच होतं. तर अशा प्रकारे भारतीय उपखंडातच भरपूर असं तंबाखू, तर तंबाखू आणि त्यापैकी निकोटियाना म्हणजे टटिका ह्या जातीची सुद्धा तंबाखू असतो. तर अशा प्रकारे या तंबाखूचं मी प्रत्यक्ष पाहिलेलं, माझ्या आजी आजोबाचं, माझ्या आजीचं आणि शेजारी पाजारी प्रत्येक घरी तंबाखू खाणाऱ्या बाया की अशी त्यांच्या तोंडाची किडच यायची आणि एवढी पिचकारी त्या तोंडातून बाहेर फेकायच्या ना थुंकायच्या. अशा प्रकारचे ते पूर्वीच्या काळचे लोकांची मी परिस्थिती पाहिलेली आहे. तर आता त्याचा परिणाम काय होता, तर कुठल्याही स्वरूपातील तंबाखू सेवनाने शरीरावर, कोणत्याही प्रकारचा तंबाखू आपण सेवन करा तर त्याचे दुष्परिणामच आपल्या शरीरावर होतात. आता
फुफ्फुसाचा कॅन्सर सिगारेटने होतो, तोंडाचा कॅन्सर तंबाखू खाल्ल्याने होतो. आणि म्हणूनच काय जागतिक बिना तंबाखू दिवस साजरा करतात 31 मेला. 31 मेला हा जागतिक बिना तंबाखू दिन म्हणून साजरा करतात. आणि तंबाखूमुळे रक्ताचे स्वरूप बदलते. तंबाखूमुळे रक्ताचे स्वरूपसुद्धा बदलते. तसेच त्यांच्यातील रक्तपेशीचे त्याच्यातील रक्तपेशीचे सुद्धा स्वरूप बदलते. अशा प्रकारे हे तंबाखूमुळे कितीतरी दुष्परिणाम आपल्या मानवाला भोगावे लागतात. तरी पण लोक सोडत नाही. कारण मी पूर्वीचा आमचा काळ असा होता, आम्ही लहान असताना प्रत्येक घडी ते तंबाखूचं बेसन बाया खात होत्या. माणसं विडी ओढत होते, कोणी चिरूट ओढत होते, कोणी हुक्का ओढत होते. हे प्रत्यक्ष मी माझ्या आजी आजोबाचं आणि माझ्या वडिलांचं बघितलेलं आहे. माझी आई त्या व्यसनापासून दूर होती. पण आम्ही सुद्धा अद्यापपर्यंत आम्हाला ते तंबाखू हातात घेणं किंवा बिडी काहीच आता गंध नाही. पण लहानपणी आम्ही त्या वासाने मात्र आजी आजोबाच्या आणि बाबाच्या त्या तंबाखूच्या वासाने हुक्का चिरूट प्यायला लागलं की असे जीव गुदमरून जायचं आणि दूर लांब पडून जायचं. अशा प्रकारचे आम्ही या पूर्वीच्या काळाचे या तंबाखूचे दुष्परिणाम आमच्या लहान मुलांनी सुद्धा भोगलेले आहेत. तर हा माझ्या आजी आजोबाचा आणि वडिलांचा तंबाखू खाण्याचे दुष्परिणाम हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक शेअर करा.